कोण बॉलर? एका बाजूला अमोल पोकळे खेळताना पाहतोय, दुसऱ्या बाजूला प्रणित तोस्कर. पहिला चेंडू जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये पंच कवायत करायला लागलेत असं आपण म्हणूया. अगदी एका धावेने वाईटच्या स्वरूपामध्ये आली आहे आणि एका धावेने गणेशाला श्री गणेशा केलाय. धावांचा श्री गणेशा झालाय. पहिला चेंडू वाईट. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती प्रहार तर केलाय. चेंडू बघता बघता दन खनखन सीमारेषा पार, मिळतील धावा 4. आलाय चौकार. मागच्या 2 मॅचचा विचार केला तर दोन्ही धावांमध्ये धावांचा पाऊस आलाय असं आपण म्हणूया. कारण का पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती प्रहार तर केलाय आणि बघता बघता पुन्हा एकदा आलाय सिक्सर. अगदी सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं ना तर अगदी पहिल्या मॅचमध्ये विनीतने हमला बोलला. 49 धावांची ती इनिंग आणि त्याच्यानंतर कुठेतरी विशाल गिजमच्या माध्यमातून 50 धावा अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर या मॅचमध्ये अमोलची बॅट देखील बोलायला लागली आहे. म्हणजेच कुठेतरी आपण ही स्पर्धा म्हटली किंवा हे मैदान म्हटलं तर कुठेतरी फलंदाज हवी होताना आपण पाहताना या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा आता मात्र कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे स्क्वेअर लेग रिझनमध्ये. बघता बघता 2 धावा कंप्लीट. तिकडे धावसंख्या 13. वारंवार त्याच पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी कौकरचा क्षेत्ररक्षक आलाय, फील्ड करतोय आणि चुकी होते. क्रिकेटमध्ये तुम्ही चुकी करताय आणि चुकीला माफी नाही आहे. धावसंख्या बघता बघता 15 वरती जाऊन पोहोचली आहे आणि 14 धावा जर पाहिल्या ना तर अमोलच्या बॅटमधून आलाय. दुसऱ्या बाजूला प्रणित तोस्कर आहे आणि समोरच्या बाजूने किरण आयर हा देखील एक नामांकित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. अगदी अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क अगदी तितकासा नाही झालाय असं आपण म्हणूया. आणि पुन्हा एकदा एक धाव. आता मात्र ऑन स्ट्राईक प्रणित तोस्कर आलाय. डावखुर हाताचा बॅटर कसा खेळ करतोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी धावलोली गावातील ही नामांकित स्पर्धा असं आपण म्हणूया. कारण का जो तो अगदी खेळाडू असो किंवा अगदी आपला प्रेक्षक वर्ग या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होता. ती स्पर्धा या ठिकाणी आयोजित होताना पाहतोय. धावलोली प्रीमियर लीग 2026 एक देखणं आयोजन आपल्या भेटीला आलंय. अगदी हाफ ट्रॅकर चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झालाय. कमबॅक कसं करतात हे मात्र किरणला माहीत आहे. शेवटचा चेंडू त्याच्या नावावरती राहिला. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर बिनगडीबाज 16. चला टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका. काय रे दीपेश तिल्लोटकर उर्फ डिक्या अगदी खूप सारं क्रिकेट त्याच्या माध्यमातून दसूरवाडी संघासाठी खेळताना आपण पाहिले आणि आज कुठेतरी अगदी शिवाजी रायडर्स संघाकडून खेळताना या खेळाडूला पाहतोय. कसा खेळ राहील हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण का तुम्ही आत्तापर्यंत आयुष्यामध्ये काय केलं याला महत्त्व नाही आहे. आज मैदानाच्या आतमध्ये कसा खेळताय आणि आपल्या कुठेतरी मालकाने आपल्यावरती बोली लावताय त्याचा निर्धार कसा सार्थ ठरवताय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. चला गाई करा दीपेश.
पहिला चेंडू पहिल्याच चेंडूवरती प्रहार केलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. 1-2 क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी करणार नाही आहे. पहिल्या विकेटचं पतन गॉन. न्यू बॅटर रुपेश आंबेलकर मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अमोल बॅक. अमोलचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. न्यू बॅटर इन होतोय रुपेश. चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहिली. अगदी कट करण्याचा प्रयत्न फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झालाय. 30 सर्कलच्या आतमध्ये फील्ड होतोय. एक धाव. एका बाजूला प्रणित, दुसऱ्या बाजूला रुपेश. गेल्या वर्षीचा जो संघ विजयी आहे म्हणजेच नाखवा 11 तुषारजी यांची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतो. यावर्षी कसा खेळ राहील हे सुद्धा महत्त्वाचं आहे. गेल्या वर्षी चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती. दीपेश अनुभव आहे. फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती प्रहार तर केलाय. चेंडू जातोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय. बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि कुठेतरी पहिल्या षटकामध्ये अगदी धावांचा वेग वाढला होता. या षटकामध्ये कुठेतरी त्याला थांबवण्याचं काम, ब्रेक लावण्याचं काम दीपेशच्या माध्यमातून केलं जात आहे आणि हा अनुभव खूप काही सांगून जातोय आणि आज अनुभव कुठेतरी पणाला लावतोय दीपेशच्या माध्यमातून असं आपण म्हणूया. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर प्रणित आहे. धावसंख्या पाहिली तर 19. एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. अजून एक चांगला चेंडू, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना डॉट बॉल आलाय. दुसऱ्या बाजूने कुठेतरी आक्रमण गोलंदाजीच्या माध्यमातून दीपेशच्या माध्यमातून केलं जात आहे. दुसरं षटक त्याच्या नावावरती राहिले असं आपण म्हणूया. फक्त आतापर्यंत 3 धावा या षटकामध्ये एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये खर्च केल्या. मागच्या 2 मॅचमध्ये धावांचा पाऊस आपण पाहिला. म्हणजेच पहिल्या मॅचमध्ये 57, दुसऱ्या मॅचमध्ये 64 धावा पाहिल्या. पुन्हा एकदा प्रणितच्या बॅटमधून रडारमधून अगदी कुठेतरी मोठा प्रहार आलाय. षटकार. धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचली आहे आणि नक्कीच चांगली बॅटिंग. आता मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अगदी प्रॉपर टायमिंग नाही झाला आहे. एका धावेची मोहर लागली आहे. 2 षटकं संपली आहेत. धावसंख्या 26. चला याच्यानंतर बिग मॅच. एका बाजूला काकाश्री 11, दुसऱ्या बाजूला सावी स्ट्रायकर्स असा सामना असेल. दोन्ही कॅप्टन
अगदी जशी इनिंग संपेल आपण जॉईन व्हायचं आहे. सूरज पाहतोय आपण गोलंदाज. पहिल्याच चेंडू जर पाहिलं तर डाव्या यशीच्या बाहेर पंच दंडित करतील. एक धाव मिळाली आहे. धावसंख्या 27. फुलटॉच चेंडू पाहिला तर पंच नो दंडित करतात. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. कुठेतरी दोन्ही हाताने मेजवानी आहे, म्हणजे त्याचा स्वीकार कसा करतोय. फ्री हिटचा चेंडू आहे आणि ते देखील महत्त्वाचं आहे. आपण पाहतोय दाऊलोली प्रीमियर लीग 2026चा हा महासंग्राम आपल्या भेटीला आलाय. अगदी गेल्या वर्षी 8 संघ खेळताना पाहिले, यावर्षी 4 संघाची वाढ झाली आहे. 4 संघ मला देखील नवीन आलेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. बॅटची टॉप एज. मोठा फटका तर येऊ शकला नाहीये, परंतु आपण जर पाहिले तर 2 धावा कंप्लीट. 2 की 3 बरोबर 2च ना. आणि धावसंख्या बघता बघता कुठेतरी या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 15 येताना आपण पाहिली, त्याच्यानंतर कुठेतरी दुसऱ्यामध्ये फक्त 10 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 5. पुलटॉ चेंडू त्याच्यावरती प्रहार केला. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याला भेजून जातोय. चेंडू सीमारेषा पार, मितील धावा 4. आलाय चौकार. धावसंख्या जर पाहिली तर 35. चांगला फटका आपण पाहिला. मिडविकेटला 4 धावांची मोहर लागली आहे. आता मात्र कुठेतरी गतीमध्ये बीट करता आपण पाहिलं आणि चांगला चेंडू पुन्हा एकदा शेवट मात्र कुठेतरी गोड करतोय. सूरजच्या माध्यमातून केला जातोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या परंतु दुसऱ्या बाजूने प्रणित आणि रुपेश चांगली बॅटिंग करतोय. मागच्या 2 मॅचमध्ये वारंवार आम्ही सराहना करतोय. 2 मोठ्या इनिंग. विनीतच्या बॅटमधून 49 धावा. विशालच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर 50 धावांची इनिंग आली आहे. वारंवार त्याच पद्धतीची आणि चांगली गोलंदाजी म्हणूया, कारण का समोरच्या बॅटर धाकड आहे, त्याच्या बॅटमधून देखील षटकार आला आहे, परंतु त्याला कुठेतरी बांधून ठेवण्याचं काम अगदी सूरजच्या माध्यमातून केलं जात आहे. फुलटॉस चेंडू अगदी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न तर झालाय. बघता बघता 1 धाव कंप्लीट झाली आहे आणि एकाच धावेची मोहर या ठिकाणी येताना पाहतोय. नाही दिला ना, हे नाही हे केलं ना. धावसंख्या 38. चांगली गोलंदाजी. ऑफिशियल पंच सर 1 बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. चला याच्यानंतर ऑफिशियल पंच लक्ष द्यायचं. पहिला बॉल वाईड होता, त्याच्यानंतर नो बॉल, नो +1 आला. त्याच्यानंतर 2 धावा, चौकार, सिंगल सिंगल आणि सिंगल. नो नाही घेतला तरी. अजून 1 बॉल बाकी आहे. ए आहे अंकुश, एक अंकुश अंकुश एक डॉट गेला. नाही डॉट गेला. नाही डॉट गेला.
चला एक बॉल बाकी आहे. दोन चार नो प्लस वन आला 38 झाले आपल्याला. प्रणित मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. अजून एक चेंडू बाकी असेल. धावसंख्या 38 वरती येऊन थांबली आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्याच्या नंतर दोन्ही गोलंदाज हवी होताना आपण पाहिलेत. अगदी खाली राहिला चेंडू, त्याच्यावरती प्रहार तर गेलाय आणि एक सोप्पा झेल पकडला जातोय. दुसरा विकेटचं पतन गॉन. पहिल्याच चेंडू अमित. पहिल्याच चेंडूवरती 1 2 3 झेल पकडला जातोय. गॉन. संघमालक ना आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तुषार म्हणजेच संघाचे संघमालक मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आपल्या संघासाठी कुठेतरी या मॅचची म्हणजेच अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किती धावा बनतील हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. अगदी तिसऱ्या मॅच मध्ये जर पाहिलं तर थोडी धावसंख्या कमी म्हणावी लागेल. मागच्या मॅचमध्ये अगदी 60 धावा पाहिल्या. पहिल्या चेंडूवरती विकेट येताना आपण पाहतोय. दाऊद ओली प्रीमियर लीग 2026चा हा महासंग्राम. हाफ ट्रॅकर चेंडू पहिल्याच चेंडूवरती तडाखा आलाय आणि धूमधडाका झालाय. आलाय षटकार. अगदी संघ मालकाने स्वतःच्या संघाची जबाबदारी घेतली असं आपण म्हणूया. अगदी धावा होत नव्हत्या परंतु त्याने स्वतः मालकाने दाखवले की धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 44 आकड्यावरती. या 6 धावा महत्वाच्या असतील. अजूनही 4 चेंडूमध्ये अजून तुषार मैदानाच्या आतमध्ये आहे. एक षटकार तर आलाय. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज. चौथा झेल पकडला जातो त्याच्या माध्यमातून आणि तुषार गॉन. अगदी मालक मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि काम तर केलंय असं आपण म्हणूया. 2 चेंडूमध्ये एक षटकार आलाय. अजूनही किती बॉल बाकी आहेत? 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर येतोय केतन पोकले. 3 चेंडूमध्ये किती धावा बनतील कारण का जरी 50 धावसंख्या बनली तरी चांगली धावसंख्या होऊ शकते. तुषारच्या बॅटमधून सिक्सर आलाय. दुसऱ्या बाजूला अमित चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय आणि शेवटच्या षटकामध्ये देखील म्हणजे स्लॉगरमध्ये चांगली गोलंदाजी करताना आपणास पाहायला मिळतोय. केतन पोकले मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अजूनही 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर 50 धावसंख्या पार होऊ शकते परंतु या ठिकाणी दिशा से भटके तो मिलेंगे फटके. अगदी नक्कीच खऱ्या अर्थानं या स्पर्धेची ओळख आपण जर पाहिली तर गेल्या वर्षी या स्पर्धेला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये देखील काही वेगळं करण्याचं आणि खूप सारं बक्षीस आपण पाहतोय. पुन्हा एकदा लाऊड अपील केलं जाते. कुठचाही दबाव नाही आहे आणि शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अगदी केली जाते असं आपण म्हणूया. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॅटर या ठिकाणी आऊट होतोय. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर तिसरा गडी गारद झालाय. न्यू बॅटर थोडंसं घाईने या. सूरज या ठिकाणी दाखल होतोय.
तुषारच्या बॅटमधून एक सिक्सर आला, परंतु त्याच्यानंतर लाजबाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण अमितच्या माध्यमातून पाहतोय. आणि चौथा झेल देखील पकडला. म्हणजेच या स्पर्धेच्या माध्यमातून एका सामन्यामध्ये 4 झेल पकडण्याला पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याचं नाव आहे अमित. पुन्हा एकदा वाईट चेंडू येताना पाहायला मिळतोय. प्रणय पंचाच्या भूमिकेमध्ये महत्त्वाची कामगिरी आजच्या दिवसामध्ये राहिली आहे. उद्या देखील त्यांना आपण पाहणार आहोत. धावसंख्या 46, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. शेवटचं षटक पाहिलं तर अमितच्या नावावरती राहिले असं आपण म्हणूया. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झालाय, परंतु आपण जर पाहिलं तर बघता बघता 2 धावा कंप्लीट आणि खराबपैकी या ठिकाणी केली जाते. अगदी कुठेतरी बोनस, दिवाळी नाही आहे तरी सुद्धा बोनस दिला जातोय. किती धावसंख्या काढल्या ते पंचच मात्र आम्हाला सांगू शकतील. 4 धावा कंप्लीट झाल्यात. आपल्या संघासाठी एक एक धाव महत्त्वाची असते. 4 धावा कंप्लीट. धावसंख्या जर पाहिली तर 50 बरोबर. 50 ही धावसंख्या देखील पुरेशी होऊ शकते, कारण का अगदी चांगली गोलंदाजी समोरच्या बाजूने आहे. अजूनही एक चेंडू बाकी असेल. 1 की 2. सुजल आलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल, फुलटो चेंडू, त्याच्यावरती प्रहार केलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 6. आलाय सिक्सर. पहिल्या मॅच मध्ये 56 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 64 धावा आणि या मॅच मध्ये अब तक 56. अगदी सकाळपासून धावांचा वेग वाढलाय असं आपण म्हणूया. 57 बनवायचे आहेत. चला काकाश्री आपण यायचं आहे आणि त्याच बरोबरीने साळवी स्ट्रायकर्स हा संघ घेताना पाहायला मिळेल. चौथी मॅच आजच्या दिवसातील आम्ही घेऊन येतोय. चला एका बाजूला नेक्स्ट मॅच झाला. आम्ही नावं घेतो वारंवार, या ठिकाणी लाईव्ह केलं जाते. विनंती असेल, एका बाजूला साळवी स्ट्रायकर्स, दुसऱ्या बाजूला काकाशी संघ घेताना पाहायला मिळेल. चला दोन्ही नामांकित संघ घेताना पाहायला मिळतील. अक्षय, काकाश्री हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि काय स्वीकारलाय, फिल्डिंग घेतली आहे.
चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत्या. अमोल पोकळेला पाहतोय आणि बॅटर किरण आणि कोण अमित. पहिला चेंडू वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना पहिला चेंडू वाईड आपणास पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये सुरुवात झाली होती वाईट चेंडू आला. त्याच्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये देखील आपण जर पाहिलं तर मध्ये देखील सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू वाईड येताना आपण पाहतोय. धावलोली प्रीमियर लीग 2026चा हा महासंग्राम आपल्या भेटीला आला आणि नक्कीच प्रत्येकाचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून महत्त्वाचं राहिलं आहे. अगदी धावा बनवायच्या त्या 56 धावा बनवल्या. चांगली बॅटिंग नागपा 11च्या माध्यमातून राहिली आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं आपणास पाहायला मिळतं. एका बाजूला थर्डमॅन, त्याच्यानंतर पॉईंट कव्हर आणि डीपमध्ये लॉंग ऑफ पाहतोय. ऑन साईडला फाईन लेग, त्याच्यानंतर स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये पाहतोय. पहिला चेंडू वाईड, फटका तर सजवलाय, संधी निर्माण झाली आहे आणि अंदाज चुकीचा बांधलाय असं आपण म्हणूया. एक सोपा झेल ड्रॉप केला जातोय, चुकी होते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. अगदी विकेट आला असता परंतु खराब. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर क्रिकेटची जमेची बाजू आहे. तुम्ही गोलंदाजी किंवा फलंदाजी कशी करता याला महत्त्व नाही आहे, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षण कसं करताय ना हे देखील महत्त्वाचं आहे. 3 धावा, एक मोठा मासा मात्र गळाला लागला असता परंतु या ठिकाणी जेल ड्रॉप होताना आपण पाहतोय. 25-26 आहे ती चालू. पुन्हा एकदा आता मात्र संधी निर्माण झाली आहे. कोणतीही चुकी करणार नाही आहे. पहिल्या विकेटचं पतन गॉन. न्यू बॅटर दाखल झालाय ज्याचं नाव आहे सूरज. चांगली गोलंदाजी करताना प्रात्यक्षिक दाखवलं होतं परंतु आता आपल्या संघासाठी दबावाखाली असताना कसा संघ कसा खेळतोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. फटका तर सजवलाय, ला जबाब आहे. तुषार त्या ठिकाणी आहे परंतु मला वाटतं अजून एक क्षेत्ररक्षक आलाय. कोणतीही चुकी करणार नाहीये. तू चल मैं आया हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपणास पाहायला मिळते. गॉन. या स्पर्धेची पहिली 50 मला वाटतं विशालच्या नावावरती राहिली. त्याच्यानंतर पहिली हॅट्रिक अमोलच्या नावावरती राहील का, कारण का संधी निर्माण झाली आहे. न्यू बॅटर येतोय दीपेश मांडवकर. काही कमाल करेल का. आज हिरो बनण्याची संधी आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये संधी मिळत नाही आहे परंतु आज आपल्या गावाची टुर्नामेंट खेळताना काहीतरी कमाल ही करावीच लागेल. दुसऱ्या बाजूला एक वेगळ्या धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते, कारण का हा अनुभव आहे. खूप सारं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं गेलं आहे. आज त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे परंतु समोरचा बॅटर आता कसा खेळतोय ना हे महत्त्वाचं आहे. किती बॉल झाले? 3 बॉल. एक पहिला वाईट. अमोल पुन्हा एकदा या ठिकाणी संधी निर्माण झाली होती. लागलेला काय अगदी नक्कीच संधी उगल्या. मी सांगितलं होतं आजचा दिवस मोठमोठ्या खेळाडूंच्या नावावरती आहे. विनीत असो, विशाल असो आणि अमोल, तिन्ही मॅचमध्ये मोठे बॅटर किंवा मोठे खेळाडू
चांगली गोलंदाजी करताना किंवा चांगली फलंदाजी करताना आम्ही आपल्या गावासाठी आम्ही स्वतःला सिद्ध केलं आहे, परंतु आज संघ मालकाने आपल्यावरती बोली लावली आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये तिघांच्या माध्यमातून दाखवलं जाते. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि त्याचा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे. दुपारच्या सत्रामध्ये आपण सर्वांचं सरचे स्वागत करूया. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज लॉंग स्टॉपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू बघता बघता सीमारेषा पार, मिती धावा 4, आलाय नशिबाचा हा चौकार. धाव फलकावरती जर पाहिल्या तर फक्त 7 धावा, अजूनही 50 धावांची आवश्यकता. अगदी नाकवाचा डगआउट आता मात्र कुठेतरी खुश आहे असं आपण म्हणूया, कारण का अगदी मागच्या मॅचमध्ये किंवा पहिल्या मॅचमध्ये धावा चेस झाल्या. या मॅचमध्ये तसं होईल का? परंतु दुसऱ्या बाजूने एक वेगळ्या धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झालाय. वाईट बॉल. कोणाचा तरी फोन आला. अजून एक चांगल्या चेंडूला मात्र सन्मान देताना आपण पाहतोय, कारण का समोरच्या बाजूने एक चांगला गोलंदाज आहे ना मातब्बर खेळाडू खेळताना पाहतोय. आणि धावसंख्या जर पाहिली तर बघता बघता 9 या आकड्यावरती येऊन थांबली आहे. किती विकेट? 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला जाऊया, दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. बोला कोण? प्रणित फुलटॉस चेंडू त्याच्यावरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय. एक सोपा झेल ड्रॉप केला जातोय वैभवच्या माध्यमातून आपण पाहतोय. या ठिकाणी संधी निर्माण झाली आहे. आऊट आहे का? हां, कोण आऊट? तो अंपायर कोण आहे? तो आहे का? एवढे लांब आहे. आऊट आहे की? चला धावबाद या ठिकाणी होताना पाहतोय. तिसऱ्या विकेटचं पतन अमितच्या माध्यमातून तिसरा गडी या ठिकाणी गारद झालाय. आता मात्र संघ थोडा दबावाखाली आहे असं आपण म्हणूया. न्यू बॅटर दीपेश आलाय आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट येताना आपण पाहतोय. दीपेश तिल्लोटकर अगदी गोलंदाजी करताना स्वतःला सिद्ध केलं आणि आता मात्र काही कारनामा करायचा असेल, चमत्कार अगदी त्याच्या बॅटमधून होईल का? कारण का तिसरा गडी गारद देखील झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या बाजूला अगदी दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं म्हणूया मंदावलेला खेळ आपण म्हणू शकतो, कारण का समोरच्या बाजूने प्रणितच्या माध्यमातून या ठिकाणी चांगली गोलंदाजी होते. पहिलं षटक जर अमोलच्या नावावरती राहिलं असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे, कारण का फक्त 9 धावा खर्च करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा फक्त. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर दिशा से भटके तो मिलेंगे फटके, 1 धाव येत्या. दुपारच्या सत्रामध्ये पंच देखील कवायत करताना आपण पाहतोय.
रुपेश आंबेडकर आणि प्रणय शिंदेला आपण पाहतोय. यावेळी मात्र चांगला चेंडू हाताळलाय, डॉट बॉल. विकेटच्या मागे देखील चांगलं काम होतं. अमोल मात्र संपूर्ण मॅचमध्ये गाईड करताना आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूवरती लक्ष ठेवून राहिला आणि हा क्रिकेटचा खेळ आहे. यावेळी मात्र कार्पेटच्या साईने चेंडू ट्रॅव्हल झालाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा बघता बघता कंप्लीट देखील झाल्यात. धावसंख्या 15. 3 गडी गारद देखील झालेत. आता मात्र कुठेतरी शिवाज्ञा हा संघ थोडासा दबाव खेळले असं आपण म्हणूया. एखादा षटकाराला आत्मविश्वास वाढवून देणारा फटका जर आला ना तर अजूनही मॅचमध्ये खूप मजा येईल. लॉंग स्टॉपमध्ये चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. किती काढल्या? कुठे लागला बॉल? ह्याला लागला मला बाईच आहे का कसं आहे? काय वाईट आहे का? 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. धावसंख्या 17. दुसऱ्या षटकामध्ये देखील धावांचा वेग वाढलाय, परंतु मागच्या 2 मॅचमध्ये चांगली फलंदाजी झाली होती. अगदी खऱ्या अर्थानं या स्पर्धेची ओळख आपण पाहिली तर गेल्या वर्षी झाली आहे. काय सुंदर लाजबाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जातोय केव्हर रिसनमध्ये. 4 धावा, चौकार. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. धावसंख्या 21. तू घेतलं ना नाश्ता? वडे आहेत का? नंतर खातो. चला ऑफिशियल पंच थोडीशी घाई करा, विनंती आहे. सुजल आलाय. 12 मध्ये 36 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. पहिला चेंडू खराब, त्याच्यावरती केलाय प्रहार. चेंडू जातोय केव्हरला. शेवटच्या क्षणापर्यंत अडवलाय. बघता बघता दुहेरी धाव, तिहेरी देखील कंप्लीट होईल का? आणि कंप्लीट देखील झाले. अगदी नक्कीच 3 धावा कंप्लीट झाल्यात. पहिल्याच चेंडूवरती 3. अखेरामध्ये 33 बनवायचे आहेत. एका बाजूला शिवाज्ञा रायडर्स हा संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूला नाखवा 11. गेल्या वर्षी कमालीची कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून झाली होती आणि मला वाटतं या मॅचमध्ये देखील विजय प्राप्त करेल का? अजूनही 11 मध्ये 33 धावांची आवश्यकता. आपण दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करूया. अगदी बॅटची एज आहे आणि फलंदाज बाद गॉन. नक्कीच आपण जर पाहिलं तर चांगला फटका पाहायला मिळाला. एकच धाव.
अजून किती पाहिजे दादा? धावसंख्या 25 झाले, अजूनही 32 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. आता असं म्हणायला वावगं ठरणार नाही, थोडासा मॅच नागवाच्या बाजूने झुकलाय असं म्हणूया. फटका सजवलाय, तुषार त्या ठिकाणी आहे आणि हुशार नाही झालाय असं म्हणूया, कारण का एक षटकार त्याच्या बॅटमधून आला, त्याच्यानंतर कुठेतरी चुकी करतोय. एक सोपा झेल मात्र ड्रॉप केला जातोय. धावसंख्या बघता बघता जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. हा हा आहे काय ओनर आहे? सुजल आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर बॅटची टॉप एज, केवरला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय, 2 धावा झाल्यात. परंतु या ठिकाणी आता मात्र षटकाराची आवश्यकता आहे, कारण का आपणास जिंकायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये लढावंच लागेल. समोरच्या बाजूने गोलंदाजी चांगली होते, परंतु किती पाहिजे दादा? किती बॉल किती? 7 मध्ये 29 धावांची आवश्यकता. अगदी पुन्हा एकदा बॅटची टॉप एज अमोल त्या ठिकाणी आहे, कोणतीही चुकी करणार नाही आहे. 5व्या विकेटचं पतन गॉन. सहा मध्ये बनवायचे ते 29 धावा. तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने वेड लावलं तो खेळ म्हणजेच क्रिकेट, आणि आज आपल्याला विरार नगरीमध्ये आणलंय ना, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. पहिल्याच चेंडू अगदी चांगली गोलंदाजी, केतन पहिल्या चेंडू वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना आपणास पाहायला मिळतोय. आता मात्र 5 मध्ये 29 नाकवाचा डगआउट खूप काही सांगून जातोय. बॅट्समन बॅटिंग कोण करतो रे तिकडे? नॉन स्ट्राईकला दीपेश. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय, दुसरा चेंडू अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही झाला. आपण जर पाहिलं तर 1 धाव आली आहे. 4 मध्ये 28 धावांची आवश्यकता. थोडासा सामना असं म्हणूया की नाखवा 11 आपल्या झोळीमध्ये घालेल का, कारण का समोरच्या बाजूने चांगली गोलंदाजी होते, क्षेत्ररक्षण देखील चांगलं होताना पाहिलं, आणि या मॅचमध्ये वर्चस्व दाखवलाय असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. पुढचा चेंडू त्याच्यावरती प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय, अंदाज कुठेतरी चुकीचा बांधलाय असं आपण म्हणूया, आणि जेल ड्रॉप. 2 धावा कंप्लीट. 3 मध्ये आता बनवायचे त्या 26 धावा. 3 मध्ये 26 धावांची आवश्यकता. अगदी या मॅचची औपचारिकता बाकी आहे असं आपण म्हणूया. पुन्हा एकदा डॉट बॉल. वारंवार चांगला चेंडू हाताळताना गोलंदाज आपणास पाहायला मिळतोय. धावडोली प्रीमियर लीगचा हा महासंग्राम आपल्या भेटीला आलाय, आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद व्यक्त करतोय. मोठा फटका, परंतु कार्पेटच्या साईने चेंडू ट्रॅव्हल तर झालाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय. 1 धाव. 1 मध्ये 25 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये संपूर्ण गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी तिन्ही क्षेत्रामध्ये नाखवा 11 वर्चस्व राहिलाय असं आपण म्हणूया, आणि हा सामना आपल्या झोळीमध्ये घातला. 1 मध्ये 25 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये खराब गोलंदाजी शेवटच्या क्षणाला पाहायला मिळते. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे आणि चुकी होते, आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. चला घाई करा. 1 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आत्ता मात्र पाहायला मिळते.
कट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाही झाला. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही मॅच नाखवा 11 आपल्या नावावरती केली आहे. गतवर्षी जर पाहिलं तर चांगली आपण कामगिरी त्यांच्या माध्यमातून, यावर्षी तोच पाडा गिरवताना असं आपण म्हणूया. पुढच्या मॅचमध्ये काय घडतंय काय बिघडतंय आपण आवाजामध्ये बदल करतोय. पुन्हा एकदा श्रीकांत पाटीलजी धन्यवाद.